आज मी पनीर भुर्जी करणार आहे. पनीर भुर्जीसाठी मी 200 ग्राम पनीर घेतलेले आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या, 4 पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहे. 1 हिरवी मिरची चिरून घेतली आहे. टोमॅटो लहानसा आणि 1 कांदा चिरून घेतला आहे आणि थोडी कोथिंबीर. पहिल्यांदा मिरची आणि लसूण फोडणीला घालायचं. तुमच्याकडे बटर असेल तर बटरमध्ये आणि तूप, मी तूप घालणार आणि ते तुम्हाला करून मी आता दाखवते आहे. हे तूप घातलेले आहे. आता मी तेल घालते आहे. तेल आणि तूप घातलेले आहे. आता सुरुवातीला मी मिरची घालणार. मीडियम फ्लेमवर करायचं आणि जरा अशी परतून घ्यायला पाहिजे. आता लसूण आहे ती पण घालायची आणि हे असं परतून घ्यायचं. आता हा चिरलेला कांदा घालायचा आणि हे परतून घ्यायचं आणि टोमॅटो पण घालून घ्यायचा आणि हे सगळं परतून घ्यायचं. जरा मऊ होऊ दे. जरा असं मीठ घातलेले आहे. पनीर घातल्यानंतर मीठ घालू नये, त्याच्या अगोदरच मीठ घातलेलं आहे. आणि कांदा आणि टोमॅटो जरा मऊ व्हायला पाहिजे, तर हे होऊ दे. आणि हे जे पनीर आहे ना ते कुस्करून घालायला पाहिजे. आता मी याच्यात थोडी हळद पावडर आणि मिरची पावडर घालते आणि हे सगळं असं ढवळून घेते. हे असं ढवळून घेऊन टोमॅटो जरा मऊ व्हायला पाहिजे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बेसन टाकू शकता, तर मी बेसन टाकते आणि जरा असं याच्यातच परतून घेते. असं परतून घेते. हे परतून घेऊन सगळं मिश्रण एकत्र करते. आता मी हे पनीर कुस्करून घेतलेले आहे ते असं आणि हळूवार असं ढवळून घेते. त्याचबरोबर चिरलेली कोथिंबीर पण घालून घेते. हे बघा, आणि हे एकजीव करून घेते. हे अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं. हे बघा, हे असं एकजीव करून घ्यायचं. अशा प्रकारे ही पनीर भुर्जी झालेली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. जरा फ्लेवर येण्यासाठी मी जरा गरम मसाला, जरासा गरम मसाला पाहिजे तर ऑप्शनल, मी हा माझा घरगुती गरम मसाला घालते आहे. घालून एकत्र नंतर लास्ट शेवटी घालायचा, म्हणजे त्याला फ्लेवर पण येणार आणि भुर्जीही चवदार लागणार. किंचित असं मी हे जिरं आणि मिरी भाजलेलं रोस्टेड पावडर हे बघा घालते आहे. नॉट म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर, नाहीतर मी डायरेक्ट गरम मसाला घालते, म्हणजे एकदम चव येण्यासाठी ही अशी भुर्जी केली जाते. ही माझ्या पद्धतीने मी केलेली आहे. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ.